मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आता नागपूर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। ऑफलाईन अर्ज भरा, गावातील ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज नेऊन द्या। नागपूर जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी कर्मचाऱ्यांना याबाबतचे निर्देश दिलेत। अतिरिक्त शुल्क आकारणारे तलाठी किंवा सेतू कार्यालयाची तक्रार करण्याचं आवाहन या माध्यमातून करण्यात आलंय। अजूनही महिलांमध्ये मोठा संभ्रम आहे। हा संभ्रम दूर करण्यासाठी प्रशासनातर्फे काय पावलं उचलण्यात येत आहेत त्यासाठी विचारण्यासाठी आपण आलेलो आहोत। जिल्हाधिकारी आहेत नागपूरचे डॉक्टर विपिन ईटनकर। सर, काय सांगाल? अनेक अटी शिथिल करण्यात आलेल्या आहेत, मात्र कुठले कागदपत्र घ्यावे महिलांनी, कुठल्या कागदपत्रांमध्ये शिथिलता आलेली आहे याबाबत अजूनही स्पष्टता नाहीये। नाही, याच्यामध्ये कालपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये आपण सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये जो प्राथमिक सर्क्युलर आला होता त्याच्यामध्ये 1 ते 15 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं होतं। आणि काल स्कीम लॉन्च झाल्यावर जेव्हा आम्ही फील्डवर गेलो, मी स्वतः काल 5-6 गावांमध्ये व्हिजिट केली, तेव्हा पहिलं तर 4-5 गोष्टी आम्हाला लक्षात आलेल्या आहे ज्या की आपण अवॉइड करू शकलो असतो। पहिलं हे आहे की सगळ्या महिलांना हे वाटत आहे की 1 ते 15 मध्ये जर एनरोल नाही केलं तर आपल्याला स्कीमचा लाभ भेटणार नाही। हे चुकीचं आहे। स्टेट गव्हर्नमेंटने काल क्लॅरिफाय पण केलं आहे की जोपर्यंत शेवटची महिला जी एलिजिबल आहे आणि जे स्कीममध्ये येणार नाही तोपर्यंत हे स्कीम सुरू राहणार आहे। त्यामुळे मला सगळ्या बहिणींना विनंती करायची आहे की त्यांनी कोणत्याही एजंटला किंवा कोणत्याही कमिशनखोर यांच्या बली न पडता स्वतः जवळच्या अंगणवाडी केंद्रावर, ग्रामपंचायतमध्ये, सेतू केंद्रावर जाऊन अप्लाय करावं। दुसरा संभ्रम आम्हाला लक्षात हे आलाय की डॉक्युमेंट्स सगळ्यात इम्पॉर्टंट होतं की डोमिसाईल नसेल तर तुम्हाला स्कीमचा लाभ भेटणार नाही, असं बिलकुल नाही आहे। जर डोमिसाईल नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये TC पण आम्ही अलाउड केलेली आहे, जन्मदाखला पण अलाउड केलेला आहे, 15 वर्षाआधीचं राशन कार्ड असेल त्यामध्ये त्या महिलेचं नाव असेल तेही आपण इन्क्लूड केलेलं आहे। जे रेट गव्हर्नमेंट ठरवलेले आहे RTS मध्ये जे सेतू केंद्राचे रेट ठरले त्याच्यानेच करावं। आणि सगळ्यात सोपं आहे की स्वतःच्या मोबाईलने आपण ते रजिस्ट्रेशन करू शकतो। हे सगळे कागदपत्र गोळा केल्यानंतर स्वतः पण करता येईल की ऑनलाईन करायचं, ऑफलाईन करायचं? ऑनलाईन करायला गेलं तर तांत्रिक अडचणीही येत आहेत। नाही, याच्यामध्ये बेसिकली ॲपवरच करायचं आहे, परंतु एकाच वेळेत खूप लोकांनी त्याच्यावर एनरोल केल्यामुळे थोडा ॲपमध्ये अडचणी येत आहे, पण त्या सॉल्व्ह होत आहेत आणि काही झाल्या पण आहे। त्यामुळे आज दुपारपासून फुल फ्लेज ते ॲप सुरू होईल, त्यानंतर ऑनलाईनच सगळ्यांना करायचं आहे। परंतु खूप साऱ्या महिला आता गेल्यावर ॲप चालत नसल्यामुळे त्यांना त्रास न होण्यासाठी आपण फिजिकल फॉर्म पण खाली दिलेले आहे। जवळपास आम्ही काल 3 ते 4 लाख फॉर्म खाली वाटलेले आहे, सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये अवेलेबल आहे। त्यामुळे काल आणि आज थोडं फिजिकल फॉर्म घेऊनही तो फॉर्म आम्ही पूर्ण प्रॉपरली एडिट केलेला आहे। त्याच्यामध्ये कोणते डॉक्युमेंट लागणार जे मी आता बोललो ते सगळे इन्क्लूड केलेले आहे। त्यांनी ते डॉक्युमेंट लावावे आणि फॉर्म द्यावे। जोपर्यंत ऑनलाईन फुल फ्लेज सुरू होत नाही तोपर्यंत ऑफलाईन फॉर्म घेऊन नंतर आम्ही त्यांना ऑनलाईन करून घेऊ। धन्यवाद। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।